हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी अलका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्युटिफुल लाईफस्टाईल. आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. तर मी हे 1 किलो गाजर धुवून किसून घेतलेले आहेत आणि आता ते शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे. हे पाणी आपल्याला पूर्ण आटून घ्यायचं आहे आणि गाजर पूर्ण मऊ शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, याच्यामध्ये आपण फक्त गाजर बुडेल एवढंच पाणी ठेवलेलं आहे आणि हे पूर्ण आपल्याला पाणी आटवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गाजर आपले छान शिजतील. आणि त्यामध्ये आपल्याला नंतर दूधसुद्धा टाकायचं आहे, पण हे पाणी आटल्याच्या नंतर आपल्या याच्यामध्ये दूध टाकायचं. दुधाने त्याला खूप छान चव येते. ठीक आहे, मी आता गाजर शिजवून घेते. हे बघा, छान आता आपले गाजर शिजत आहे. मध्ये मध्ये थोडं हलवत राहायचं, त्याला हलवत राहायचं की जेणेकरून खाली शिजतील आणि वरती कच्चं राहील असं होणार नाही. त्याच्यामुळे मध्ये मध्ये हलवत राहायचं. आता छान शिजू देऊया आपण. हे बघा, आता याच्यातलं पाणी छान आटत आलेलं आहे आणि आपले गाजरेही थोड्याफार प्रमाणात शिजलेले आहेत. आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये दूध टाकूया. दूध आपण स्टार्टिंगला नाही टाकलं, कारण की दूध फाटतं त्याच्यामध्ये, फाटल्यासारखं होतं आणि मग ते वेगळंच दिसतं. त्याच्यामुळे दूध ह्या स्टेजला टाकायचं की जेणेकरून आपलं दूध फाटणार नाही त्याच्यामध्ये. आत्ता दुधामध्ये आणि या उरलेल्या पाण्यामध्ये आपण याला छान मऊ शिजवून घेऊया. हे बघा, आता इथे छान पाणी आणि दूध छान आटलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. ज्यांना जास्त गोड लागतं त्यांनी जास्त साखर टाकू शकता. आपापल्या चवीनुसार किंवा आवडीनुसार साखर त्याच्यामध्ये टाकू शकता. आता ही साखर छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, साखर छान याच्यात मेल्ट झालेली आहे आणि थोडंसं साखरेने याला पाणी सोडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया 1 चमचा तूप. हे मी मेल्ट करून घेतलेलं नाही आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं, त्याच्यामुळे ते घट्ट झालेलं आहे. आणि आता तूपही याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये तुपाचाही एक छान फ्लेवर उतरेल. आणि हे साखरेचं पाणी आटल्यावरती त्याच्यामध्ये छान तुपाने फ्राय होईल. आता मी हे साखरेचं पाणी जे झाले त्याला मी छान आटवून घेते. हे बघा, आता इथे छान साखरेचं पाणीसुद्धा आटलं गेलेलं आहे आणि आपण जे तूप टाकलं होतं त्याच्यामध्ये छान परतला गेला आहे. त्याच्यामुळे छान एक तुपाचा सुगंध सुटला आहे. आणि आता याच्यामध्ये गार्निशिंगसाठी आपण टाकूया काजू बदाम, किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील, जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते टाकून तुम्ही छान गार्निशिंग करू शकता. आता मी छान सर्व करते. मी गाजरचा हलवा किती छान कलर आला आहे आणि किती छान मऊ लुसलुशीत आला आहे. बघा, तुम्हाला जवळून दाखवते, छान झालं. हे बघा, छान मी सर्व केलेलं आहे आणि त्याच्यासाठी गार्निशिंगसाठी वरूनसुद्धा मी काजू बदाम टाकले. या गाजराचा हलवा खायला. जरा गाजर हलवा तुम्हाला आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.